आज आपण पाहताय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे आज आंबेगाव तालुक्यातील पारगाव या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। आपण पाहताय ज्या दिवसापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून आंबेगाव तालुका असू द्या, जुन्नर तालुका असू द्या, खेड तालुका म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय भगवमय वातावरण झालेलं आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचा जो धडाका लावलेला आहे, आज शिंदे साहेबांनी पाहिलं तर अनेक योजना गोरगरिबांसाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात त्याचा लाभ गरीब जनतेला होत आहे। आणि म्हणून शिंदे साहेब एक असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर प्रेम करून किंवा त्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन अनेक लोक, अनेक पक्षाची लोक, अनेक सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आणि त्याच माध्यमातून आज आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या जुन्नर असू द्या, आंबेगाव असू द्या, खेड असू द्या, शिरूर असू द्या, अनेक ठिकाणी आपले शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत। यामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, पंचायत समितीचे असतील, आज आपल्या म्हणजे जिल्हा परिषद गट घोडेगाव यामध्ये सौ सुवर्णताई देवीदास दरेकर ह्या उभ्या आहेत। त्याचप्रमाणे श्री कपिल दिलीप काळे हे पंचायत समिती गणातून उभे आहेत आणि बाजूच्या लांडेवाडी आणि आपल्या पेठ गणातून अंकुश लांडे हे सुद्धा मशाल या चिन्हावर उभे आहेत। आणि आज आपण पाहतोय या तिन्ही उमेदवारांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। या विभागातील मतदार हा सुज्ञ आहे आणि त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देईल अशी मला आशा आहे। मी संपूर्ण गटातील, घोडेगाव गटातील सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या गटाचा जर विकास करायचा असेल, आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे जे शिलेदार आपल्याकडे मतं मागण्यासाठी येत आहेत त्यांना आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने विजय करा असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।